दक्षिणावधि रामदेवतावधि भागे वर्तमाने एवं आता दक्षता घ्या म्हणा पूर्ण नाव घ्या पूर्ण नाव घ्या सुभाष बाबू अस्माकं कुटुम्बानां परिवाराणां गणपती एकादशनिकं गणपती तांबडा थोडा पाण्यासोबत थोडा लंबोदरं पंचमं विक्रमेव च राजेन्द्रं धूम्रवर्णं न च विघ्नभयन्तस्ते प्रभो विद्यार्थी विद्यार्थी गणपति स्तोत्रं जडवेण मार्गे संवत्सरेण अष्टब्राह्मणे तस्य विद्या वैदर्भागणैर्वादेवं बोधिनायकं भक्तावादं नित्यम् आयुकामादेवं लंबोदरं पंचमं देवते आज तुमच्या सालाप्रमाणे एकादश निवृत्ती सेवा केलेली सुभाष केली आणि सालावादीप्रमाणे एकादश निवृत्ती सेवा केली ती मान्य करून घ्या. कल्याण करा, क्लेश दूर करा, कुटुंबाचं रक्षण करा, काही आड अडचणी वादा दूर करा, सर्वांच्या इच्छित मनोकामना पूर्ण करून घ्या. एक कुलदैवत ग्रामदैवत स्थानदैवत वासुदैवत यांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या. काही चुकल्यास माफ करा आणि याहून उत्तम प्रकारची सेवा चाकरी करून घ्या. तर आता आम्ही भजी बनवतो, या लोकांना थोडी मदत करतो आम्ही. चल पप्पी लवकर काय भजीचं घे करायला. भजी तर एकच नंबर असते. टाइम आहे भजीला. आता म्हटली भजी करायची, एवढी मदत करायला म्हणून आलो आम्ही. आणि आता आम्हाला सांगताय भजी नंतर करा, टाइम आहे. तर आम्ही भजीला आता स्थगिती देतोय आणि भांड्याचं प्रिपरेशन पहिलं चाललंय. भांडी घासायची. इथे राईस ठेवलेला आहे, आता नुसता गरम पाणी केलेलं आहे. दीपू भाई तू मोठा शेर येतोय तो बघा. उलट बाजूला हो जरा. हा वर ठेव. आणि आपला आकडा ठेव. हे बाबा तिकडे. ठेव वर. उडून दाखव. याच्यामध्ये काय केलं आपण? सळ पातळ झाली आहे. सळ केलेली आहे मस्त आहे की. जवळ. वाह. जवळ. हे का बाहेर घेऊन जा रे. ठेव. पोकळ ठेव. पोकळ ठेव. हे झाकण काढ. ह्याच्यात काय आहे? हे भांडा तिकडे. पाणी आहे. गेलो आणि याला चालू आहे ते. आज आम्हाला कामाला लावलेला आहे घरातल्यांनी. जमत नाही रे बाबा. म्हातारी माणसं म्हातारी झालेली आहेत. चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. जवान पोरं म्हातारी झाली. म्हातारी माणसं म्हातारी झाली आहे, जवान पोरं जवान झालेली आहे. एक लाकूड लावूया. लाकूड आण रे. हे बघ हाय समोर. मी समोरच आहे. मी नवीन आहे इकडे. कधी तर नाही, फक्त मला 6 दिवस झाले. फक्त मी नवीन आहे. बस झालं, आपलं काम झालेलं आहे. आपण चालते हव्या. बाबू आमचा पाणी भरतोय. कसं वाटतं बाबू पाणी भरून? रोज भरतोय खरं. आणि तू झोपतो किती वेळा? सकाळी दुपारी संध्याकाळी. झोप तोंडात मारीन 4 वेळा झोपलाय कधी. आईने मोठी टाकीच आणली डायरेक्ट उचलून नदीवरून भरूनच घेऊन आली. फक्त याच्यात पाणी वाचायचं असतं. आणि इथे किचन झालंय आपलं दुसरं. खूप झाले. इथे भजी बनवायची थोड्या वेळाने. काय शोधताय नाना? तिथलं मूळ काय झालं? मूळ माहित. कोपऱ्या का आणि काढताय कोण पाणी? मुन्नाबाई आला आणि पाणी भरायला लागला. मुन्नाबाई पाणी भरतोय.
काय म्हणते मला बॉडी बिल्डर इथे लागते मग अशी भरती पुढे ना ते कोंबड्याला धार. इथलं हे काढलं ना उठ उठ पाणी भरताना म्हणणं बाई कसं पाणी होतं बाहेर पाऊस आहे भाजी बनवलेली आहे मी मस्त व्हिडिओ शूट होत आहे ना दिसत आहे ना ही पहा भजी गरमागरम चुलीवरची भजी या 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 तेलियांची भजी 20 रुपयाचे 4 असं पण आहे का गावली त्या कापूसा कशाला काढायचा? कापून काय केलं आपलं काढायचं. आता मी घालताना काढता रात्रीला नको दाखवू. आता काढताना मी असा मी आणि मयूर एवढ्या उशीर बसलेलो बिचारा चालू लोकांना काय. संपत आला तेव्हा बिचारा मयूरला काढला. दाखवायचं आहे तर बरं त्यातलं काय जीव खाली वर लागलं. मला आता व्हिडिओ कॉल केला जीव खाली वर. अशा प्रकारे मालपोहे मी बनवलेला आहे बघा मी टाकला त्यामुळे यांना मालपोहे Order द्या खायला तिकडे. मिळणार आणि इकडे भजी पण तळली आहे ऑर्डर घ्यायला कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे आणि बाकीचा दीपक तेली. नाही तुझा दे. दीपक तेलीचा ऑर्डर आहे देणार आम्ही कॉन्ट्रॅक्ट. दीपंकर तेली कसं बनवला नाही कसे बनवले ते टेस्ट करायला तुम्हाला तो पाठवून देणार आता तू तर आहे सांग. आणि त्यांना ऑर्डर द्या. तू सांग कसं बनवला नाही तू सांग कसं बनवला नाही आता त्यालाच माहिती त्यांनी कसं बनवलं ते मी मला माहिती आहे. छान झाले वाव अरे वाव काय छान आहे. कुठे काढलेले ना काढून घेता मलाचे पोहे पोळी तर आम्ही चाललोय आता न्यूझी बीचला फिरायला श्रीदेवीचं मंदिर श्री भावाई देवीचं मंदिर किती आहे मध भेटी तव चरणाची देवा मजला तव चरणाची देवा मजला आवड बहु मोठी आधी घातली फार चल चल ये हाय फास्ट चल जरा
असं पाणी आहे ना. हे असं का होतंय मामा, हे असं का होतंय. बोल. तर आम्ही इथे ओढ्यावरती आलोय का आणि इथे गणपती विसर्जन पण झालेलं आहे दिसतात पाण्यातलं. आणि मस्त असा व्ह्यू आहे हिरवळ. कोकणात आल्यावर हिरवळ पाहिली म्हणजे भारीच. सॉरी ताई. बोल ताईसाठी. सॉरी कारण आम्ही जरा सुरू झालो गायब झालो. सार्थक असल्यामुळे आम्ही बोलायला जाऊ शकलो नाही. खवळला आहे काय समुद्र. आमच्या गाडीचा सीन चालू आहे. भारी आहे की नाही. इकडे बघ काय वाळू उडते. वाळू पण अशी उडते.
आम्ही जेवलो आणि पुन्हा निघालोय कुठेतरी फिरायला ॲडव्हेंचरस रस्त्यावर. तर ही बघा आमची नदी, समुद्राला जोडलेली नदी आहे. वरती येते आता. हा तिकडे गेलेलो आम्ही आतमध्ये. काय अरे हे आहेत आगर म्हणतात त्याला. ते शेती होते कोळंबीची. अरे बापरे. आणि हा भयानक रस्ता आहे. दाखवली नाही एवढी मोठी नदी. धडाडीचा रस्ता आला. आई शपथ, आता जरा अजून कठीण आणला रे. उतरू का मी? हे बघ ना, मला काय बाईक जाते 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 रे. त्याला काय सांगितलं लावून ठेवलं. काय उतर. काढायला सांगितलं. अडथळे येतात पण त्याच्यापासून ओव्हरकम करायला आपल्याला आलं पाहिजे. वा. आणि पुढे तरी होते. बघेल ना बुलेटच्या मायला कुठे घेऊन गेले गाडी. गाडी थोडी खराब होते. छत्री आहे ना. आहे ना. तुम्हाला इकडे काय जायचं होतं? अजून काय स्पॉट तुला ॲडव्हेंचर भेटलं आणि काय पाहिजे तुला. झाला आनंद खरा गणपती आले दारा. झाला आनंद खरा गणपती आले दारा. रे मोरया जय जय मंगल मूर्ती. मला चालत यायला लागलंय आणि द क्वेश्चन इज मी कसं नेणार. हे बघ एवढीच फक्त क्रॉस करायची. पुढचा रस्ता बघ. हे बघ आमदार तुला गेलं का बाईक चालवली. तर मित्रांनो शेवटी आम्ही हार स्वीकारली आणि माघार घेतली कारण आम्हाला गाडीवरती रिक्स लागायची होती. पुढे अजून दलदल भेटली असती आणि जर काही गाडी तुटली गाडी आमची नाही तर आम्ही हार स्वीकारली आहे. इट्स बेटर टू जायचं गावात तुझ्या. अरे बोललो असतो पण आहे ना बोलतील पटेली मारतो इंग्लिश बोलून. अरे नको का आलू टायर दुखतं लय. बोलायचं ना काय बोलला. ताई लय दुखतं रे. माझी टी शर्ट कॉलर खाली होती ना. हा माझी बनवतो वाक्य. असं डुबत करणार मी आतमध्ये गेली तर मग आम्हाला दोघांना खेचून काढायला लागेल तिला बाहेर. काय दोघांची गरज आहे. काय करा करंगळी पकडून खेचतील. हा जास्त ओव्हर कॉन्फिडन्स. हातात पकड. हातातच पकडलं. माया आहे कॉलर नको खाली होते कॉलर. हे बघा मित्रांनो तुम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा देऊ काय मी. ब्लॉग नाही बघितला तर काळ्या पाण्याची शिक्षा देतात. ब्लॉग बघा आधी. ब्लॉग बघा बुडवतो नाही तर. वास येतोय काय पाण्याला. काळं पाणी कसं आम्हाला काय माहिती नाही. लाईक नाही केलं तर प्रॉपर काळ आहे हा भाई. आणि हे बघा इथे कसं पाणी आहे ब्राऊन कलरचं समुद्राचं पाणी. खारं पाणी ब्राऊन आहे पाण्याचा रंग असतो. मला भीती वाटते. अनदर एस्केप. हा दुखले गेले आहे ते. पुढे मी चालवतो.
चांगला आहे रस्ता. वा रे वा, वा पट्या वा. दॅट्स ऑल वी वॉन्ट. या ब्रो या ब्रो. काय इंग्लिश बोलला रे. अरे माझ्या खरं सांगतो माझं इंग्लिश चांगलं आहे, पण आहे ना टाईमला मी घाण करतो. एक तर फंबल करतो, बोलता बोलता चुकतो काहीतरी, सगळेच करतात. गडबड करतो, नाहीतर मग माझ्याने वाक्य नाही बनत, मग इंग्लिश कमी पडतं. पण असं इंग्लिश मेन काय आहे असं टाईप करताना तू कशी पण बोल, लगेच रिप्लाय. सो DM मी. अरे मस्करी आहे. माझं इंग्लिश खराब आहे. मराठीत बोलताय तर बोला, मी मनसेवाला आहे. त्याच स्पीडमध्ये. झाला आनंद करा गणपती आले दारा, झाला आनंद करा गणपती आले दारा, हिचा मातुरती रे मोरया जय जय मंगल मूर्ती, रे मोरया जय जय मंगल मूर्ती, रे मोरया जय जय मंगल मूर्ती. तर त्या गडतरीच्या रस्त्यावर फेल्युअर ॲक्सेप्ट केल्यानंतर आम्ही आता थेट वेंगुर्ल्याला. कारण तो प्रवास छोटा होता, हाफ एन आवरचा होता फक्त तो प्रवास. आणि तिकडे तर आम्हाला फक्त एक ब्रिज दिसणार होता, तिथे आम्ही लहानपणी फोटो काढलेला. तो फोटो रिक्रिएट करायला आम्ही चाललेलो, पण तेव्हा जास्त जण होते. आता आम्ही तिघांच चाललेलो, चल काहीतरी भेटेल म्हणून. पण आता तिकडे हार मारल्यानंतर आमचा इगो हट झाला. तर तो इगो सॅटिस्फाय करण्यासाठी आम्ही बोलतो काहीतरी केलं पाहिजे, इगो सॅटिस्फाय झाला पाहिजे. तर आता ते करण्यासाठी आम्ही चाललो आहे थेट वेंगुर्ला ब्रिज काय हे दादा तो आहे ना. काय इथे नाही. हॉटेल भारी आहे, इथे बसून जाऊ. अरे मस्त आहे. जस्टिल सिंग आले ना. अरे व्हिडिओमध्ये ना एवढं मजा नाही येते, जसं समोरून बघताना जी मजा येते ना त्याच्यामध्ये बघतं ना स्क्रीनमध्ये, तर एवढं क्लॅरिफाय नाही होतं. शूट करणार ते डिपेंड आहे. काय का जण मला आहे तर ड्रोन बिन जे उडवतात ना आणि शूट करताना भाई बाप करतात. तुला वाटतं ना आपण तिथे आहे. ते जस्टिल सिंगचं मी व्लॉग बघतो ना, मला तर असं वाटतं भेंडी मी तिथे आहे. शूट भारी करतो. जस्टिल थिंग्सची ॲडव्हर्टाईज करतोयस तुझ्या ब्लॉगमध्ये. दुपारी 2 वाजता परवा, हां सोमवारी. हां तर इथे एक गाय आहे. वेंगुर्ल्याला बीचला आलो आम्ही आणि इथे वर्किंग चालू आहे, काहीतरी काम चालू आहे. आणि हा गाईच्या गळ्यामध्ये करवंटी का बांधली हा प्रश्न आहे. हे सगळं काम चालू आहे. आता आम्ही चाललो आहे परत रिटर्न. आणि दीपगृह कुठे आहे हे भाई? दीपगृह बघायचं आहे. चल मग जाऊया. तो वरती आहे. हे हॉटेल पण भारी बांधलं आहे यार वरती. रूम्स आहेत आणि समुद्र व्ह्यू. सुंदर व समुद्र आहे. तर इथे
वेंगुर्ला लाईट हाऊससाठी आम्ही जातो आहे वरती आणि असं वाटतं खूप वरती आहे. एवढं तर वरती चढून आलो, पण बघितलं तर पाहिजे. एवढ्या वेळ आपण गावाला आलो आहे आणि ह्या साईडला पण आलो, पण कधी लाईट हाऊस नाही बघितला नाही. आमच्या साईडचा निवतीचा लाईट हाऊस एवढा फेमस आहे आणि आम्ही अजून गेलो नाही. आम्ही तिकडे राहूनसुद्धा अजून गेलो नाही आणि बाहेरची लोक लांब लांबसून येतात तिथे राहायला. आणि आता वेंगुर्लाचा तरी लाईट हाऊस बघूया. थोडं लांब आलो आहे आणि तिकडे तरी बघूया लाईट हाऊस कसं असतो. ते चढायचं लय वरती आहे. हां थकलो, हापलो मी हापलो. फायनली वरती पोचलो. लाईट हाऊस दिसलाय तिथे, माणसं वरती दिसत आहेत. वरती सपाट आहे. घामावलं, पाणी नाही, टावेल नाही, रुमाल नाही, काय नाही, असंच चाललं आहे. अरे बापरे थकलो रे, थकलो. शी आम्ही पूर्ण घामान भिजलोय. ₹20 तिकीट. लाईट हाऊसचे पहिल्यांदा पायरी चढताना वा वा वा, लाईट हाऊस. ए तिकडे सांग सर्वांना, इकडे सैनिक आहेत करून. बाबू लाईट हलव. बाई ते बॅटरा ठेवल्यात. पहिल्या काळी पण असे होते का बॅटरा? लाल आहे वरती रंग. चल मला दाखव आता. जरा पप्पी वरती कॅमेरा असं जर मी खाते. बोटी चालू असतात. काय हे लाईट आहे. आमची दुसरी भेटली काय करायचं. ₹20 भेटले. उडी मार. तर आम्ही इथे लाईट हाऊसला आलो आहे. मस्त असं व्ह्यू आहे वरती. निसर्ग अनुभवायला उडी मार समुद्र. मग मला ओढ लागेल आणि मी ओढे सगळं आकाशात जाईन. हे बघा ना लाईट हाऊस. समुद्र मला ओढून घेईल. हे बघा हे लाईट हाऊसचं प्रकाश देणार आहे हे आहे यंत्र. कसे बघ भारी आहे ना. मी तर बोलतो काहीतरी चालू करूया, म्हणजे कोणती तरी शिप बीप तरी येईल. जर समज ती वाली शिप आली तर ज्याच्यात आयफोन असतात कंटेनर ना. आणि बुडली विपुल वाल्याकडे विकीन सगळे. आमच्या इथे काय रे काय ना काय मागत नाही ना बिल ना काय. तू फक्त मोबाईल दे बघणार तो. एवढे उत्साही जिमची की भाईने इथे भेटला एक नॅचरल बनवलेला डंबल. अरे बायसेप मारता. मार भाई मार गाड्या मार. दिसत नाहीस, काळा दिसतस. कुठं कुठं काय काय करतील बरं सांगता येत नाही. एवढे दिवस जिम बंद आहे. भाईला एक डंबल भेटला पडलेला. भाई तो पण बनवलेला आहे सिमेंटचा. अगं बाय माझे ट्रायसेप वा. टी शर्ट काढ. हां अरे बाबा शोल्डर. हां किती किलोच आहे? 3 किलो 3-4 किलो. ठीक आहे. हा माझा भाव पागल झाला जिमच्या नादाने. इथे डंबल घेऊन सगळीकडे फिरतोय. इथे पुलअप्स मारला ना आता इथे बायसेप मारतोय. 11 12 बस झालं. चला इथेच व्हिडिओ आपण संपवूया कारण गोप्रोची बॅटरी लो झालेली आहे. आपल्याला इथे थांबावं लागेल. बाय बाय.
तर आमच्याकडे आज पाणीपुरीचा बेत आहे, त्यासाठी दादा कापतोय कांदे. एकदम बारीक असे कापा कांदे. आणि दादाने घोड्यावरती स्वार होऊन कांदे कापतोय. एवढा उंच आहे तो, आडाळा आहे बघा. लहानपणाचे लाड आता पूर्ण करतोय. हा. आणि इथे सगळ्या पवऱ्या आहेत. इथे काय आहे बघूया. याच्यामध्ये रगडा आहे, याच्यामध्ये तिखट पाणी आहे. वाव. आणि इथे चटणी आहे. इथे काय आहे, इथे गोड चटणी बनवली आहे. आम्ही थोडं बाहेर गेलेलो भजनासाठी, त्यामुळे रेसिपी करता आली नाही. इकडे सगळी तयारी झाली मस्त आहे की. आणि सुवास तर मस्त येतोय. बघूया आपण थोड्या वेळाने टेस्ट करून भजन झाल्यावरती. त्यांना पहिलं द्यायचं, नंतर आपण खायचं. तर तेव्हा बघूया कसं लागतं. ठीक आहे, चलो बाय. तर पाणीपुरीची तयारी ते सुरू झाली आहे. बाहेर भजनवाले आलेले आहेत. एवढ्या पुऱ्या आम्ही सेट केलेल्या आहेत. त्याच्यात कांदा टाकतायत आणि रगडा टाकणार आहे. मग गोड चटणी, तिखट चटणी आणि पाणी देणार. तिकडे ग्लासं भरून ठेवलेत पाण्याची. थोडा अंधार आहे त्यामुळे काही जण दिसत नाही व्यवस्थित, पण पुऱ्या बघून घ्या केवढा मोठा सेट लावला आहे. आता बोल, कशी झाली पाणीपुरी? एकदम मस्त. मयूरला स्पेशल पाणीपुरी आहे. कशी? पाणी टाकून खायला एकदम भारी. एकदम भारी भारी ना? एकदम भारी. तर इथे निखिलेश दादा तेली यांच्या म्हणण्यानुसार ते म्हणतात की त्यांनी सांगितलं पाणीपुरी बनवायला म्हणून पाणीपुरी बनलेली आहे, असं तुमचं मत आहे? हो, बरोबर आहे. पण का ते तर मी सांगितलेलं. कारण मला ते येत नाही ना करता, म्हणून मी सांगितलं. ओके, तुला येत नाही म्हणून. हो, आणि आमचा मयूर दादा त्याचा एक्सपर्ट आहे.
हा ते तर आहेच, कारण त्याला सगळ्या गोष्टी येतात करायला. आणि पाहायला पण करा. दीपांकर तेल याचा काही हात नाही आहे, ते भजनाला बाहेर गेलेले. आता मी काय करू शकतो, जर मी भजनाला बाहेर गेलेलो आणि ते काही रेसिपी करता नाही आली, बघता पण नाही आली, तर त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. नेक्स्ट टाइम आम्ही परत एकदा बनवू तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवू कशी रेसिपी होती, कसं पाणी बनवलं. तेव्हा व्यवस्थित बनवा पुढच्या वर्षी. हो हो हो. असेच नवीन नवीन बेत करा आणि फोटो पाठवत राहा. हा जतीन तिकडे बिचारा असं म्हणतोय की तुम्ही काय फोटो टाकत नाही आहे, आम्हाला काय समजत नाही काय चाललंय तिकडे. नक्की जतीन तू नेक्स्ट टाइम ये आणि तूच अनुभव या गोष्टी, ठीक आहे. तेव्हा ठेला लावायचा मध्ये ठेला लावायचा. आज दीपांकर युट्यूबर हे बरे होते पण कांदे युट्यूबर काय पण ब्लॉगर. आम्ही फक्त ह्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही कोणते ब्लॉगर युट्यूबर असे मोठे नाही आहोत. आम्ही फक्त हे क्षण टिपण्याचे प्रयत्न करतोय. आमचा एक बिल्डर आहे, बिल्डर नवीन नवीन बिल्डर, भावी बिल्डर. कोण? तो आता भजनाला गेला. भजनाला गेलेला आहे. तो रोज 100 ग्रॅम चिकन खातो. बाप रे बाप. 100 ग्रॅम बॉईल डेली. आता इथे टोप येतोय माझ्याकडे, तर मी थोडा व्हिडिओ बंद करतो. काय बोलला रे, काय बोलला तिला? मी कापू काय ए दादा तिला काय बोलला? अरे म्हटलं आपलं भजन मंडळीचं झालं ना, आपल्या घरातल्या मंडळींसाठी ठेला लावणार मध्येच मध्येच तिथून वाटप आता इथून असं बनवून देण्यापेक्षा तिथल्या येते लगेच ये लो ऑर्डर जैसे कितना चाहिए, एक प्लेट एक प्लेट. आप और उसमें एक प्लेट में सिर्फ 5 पूरी आएगा, पूरी आएगा, 6 नहीं. आएगा. आणि पाच ही आएगा. पुरा होई पर नाही नाही, सगळं मटेरियल भरपूर आहे, त्याचं काही टेन्शन नाही. ह्याची भाजलेली रे हे तर परत देऊ गावा. होय, होय. पाच कसे डिश मध्ये राहतात, 4 बाजूला. अति ही बारीक आहे अरे, त्याला लय बारीक कर. पानं काढलीस तू त्याची छाप बारीक करायची, हाथ आगे मारो, हाथ आगे मारो. अजून बारीक. त्याचा आपला काय संबंध आहे? तिथे बाहेर ते चाललं ना म्हणून म्हटलं. नाही, एवढा आवाज नाही ना, एवढा आवाज नाही ना. दादा लवकरात लवकर कांदे कापून घ्यावे, तुमची स्पीड जरा मला स्लो वाटते. आता आपल्याला रुचिता तेली यांना बसवावे लागेल तिथे. बस पप्पी घोड्यावरून तुला खाली उतरायला लागेल. दे मी कापू पटापट काप ना, दुसऱ्या गाड्या आहे की तो खूप बाबू तू उठ ना, तो दे मला, हा घे तुला. तर आमच्या पुऱ्या आणलेल्या 300 पुऱ्या आणलेल्या त्या सर्व संपल्या. तर आम्ही एक्स्ट्रा पुऱ्या आणलेल्या त्या ह्याच्यामध्ये अशा पिठाच्या पुऱ्या काय पॅकेटमध्ये. तर फक्त ते तळायचे आहेत. ते आता आम्ही तळणार मस्तपैकी आणि सर्व बसून खाणार पाणीपुरी. जतीन तुला खूप मिस करतोय आम्ही. हे बघ तुझ्या ऊस करतोय, मिस नाही करत आम्ही तुला. जतीन पप्पी किती खाल्ले? 2 प्लेट प्लस किती होते? रगडा पॅटीस. आणि जतीनसाठी काय मेसेज? खूप खूप मिस करतोय.
तू खूप काय काय मिस केलंयस. काय नाही जतीन, बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढल्या वर्षी भेटू. पुढल्या वर्षी भेटू. चला चला माझ्या भावानो, तयार व्हा, पाणीपुरी खायला तयार व्हा. रूममध्ये जायचं की रिक्षाला घ्या आतमध्ये. लाडू लाडू खायला या, या रे या, सारे या. सर्व बसून आम्ही इथे खाणार आता पाणीपुरी आणि सगळ्यांचे एक्सपिरियन्स घेणार कशी आहेत भाजलेली पाणीपुरी ती. काकी प्रॉपर पाणीपुरी वाल्याकडे आले अशी खाते व भैयाजी दो तोंडात, भैयाजी दो तोंडात. हा किती खाल्यात? 4 मस्त आलं रे. 5. अरे भाई तिची स्पीड वेगळीच आहे भाई, खाते बघ अशी. व बाप रे बाप, जागा ना सोडणार. ठीक आहे ठीक आहे भाई, ठीक आहे. दे काकीला दे. नंबर आले तिला पण देऊ. कोण? बाकी बरोबर आहे ना. हे काकी हे घे, काकी हे ह्याच्यात पाणी भर. पाणी भरा हे हे घे हे घे. हा. पाणी देऊ. कशी झाली आहे पाणीपुरी? मस्त एक नंबर. मग आपला कॉन्फिडन्स आहे मयूर दादावरती की तो चांगलंच बनवणार, कारण मागच्या वेळी जी त्याने शेवपुरी बनवलेली त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला होता, त्यामुळे आपण यावेळी सांगितले त्याला पाणीपुरी बनवायला. आणि उत्तम अशा प्रकारे पाणीपुरीवाला बनवू नाही शकत, त्याच्यापेक्षा भारी पाणीपुरी आमच्या भावाने बनवली आहे घरी. ही घरची पाणीपुरी आहे, ही भैयाकडली पाणीपुरी नाहीये. हा मयूरची पाणीपुरी. मयूर पाणीपुरी. तो पण का गणपती पाटर बसलाय डायरेक्ट थेट. जुन्या हा जुन्या, नवीन नाही. भारी भाई, तोंडच उघडत नाही भाई. भारी तो पुढे करायचा. भाई कपाट ठेवला जाणार. भाई हातात घ्यायचं नाही. हिचं स्पीड तर भाई नेक्स्ट थांब नाही थांब, अजून एक राऊंड होणार मोठा. थांब काकी लाय लाय खा. भारी आंबट पण आहे, आंबट पण. हे पुढे करायचं. हे घ्यायचं, याच्यात घ्यायचं.